Good morning, friends. I am Swati. Welcome you all. Today is गणेश चतुर्थी. आज गणेश चतुर्थी आहे. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. चला आज आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. टुडेज आवर नेक्स्ट टॉपिक इज इरेग्युलर वर्ब्स. बघा, देयर आर टू टाइप्स ऑफ वर्ब्स, रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स मीन्स व्हॉट? जसं आता बघा, रेग्युलर वर्ब्स म्हणजे व्हर्बला जर फक्त ईडी किंवा डी किंवा ईडी लागतो. जसं प्ले आहे, प्लेचा वर्ब सेकंड फॉर्म काय होतो? व्हॉट इज द सेकंड फॉर्म ऑफ प्ले? प्लेड. प्लेड प्लेड प्लेडच होते की नाही? प्लेड प्ले प्लेड प्लेड. तर फक्त ईडी किंवा वी हॅव टू ॲड ओनली डी ऑर ईडी टू वर्ब, दॅट इज अ रेग्युलर वर्ब. त्यांना काय म्हणतात? रेग्युलर वर्ब. जसं कुक आहे, कुक्ड, ईडी लागलं त्याला, सेकंड फॉर्मला पण ईडी लागतं, थर्ड फॉर्मला पण ईडी लागतं. तर दॅट इज द इरेग्युलर वर्ब्स. ते काय आहेत? सॉरी, रेग्युलर वर्ब्स. ते काय आहेत? रेग्युलर वर्ब्स. अँड व्हॉट इज द इरेग्युलर वर्ब्स? आता बघा, इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय? त्यांचं प्रोनाउन्सिएशन फर्स्ट फॉर्म वेगळा असतो, सेकंड फॉर्म इज टोटली चेंज अँड थर्ड फॉर्म इज ऑल्सो चेंज. म्हणजे तीनही फॉर्म काय असतात? चेंज असतात. म्हणजे समोरचे जे दोन सेकंड आणि थर्ड फॉर्म असतो तो चेंज असतो. तर आपल्याला वेन वी हॅव टू चेंज द टेन्स, जेव्हा इफ देर विल इन सेंटेन्स अँड वी हॅव टू चेंज दॅट सेंटेन्स इन एनी अदर टेन्स. जर आपल्याला तो सेंटेन्स कोणत्या पण टेन्समध्ये चेंज करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे माहिती? वी हॅव टू नो अबाउट द व्हर्ब्स. आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे? व्हर्ब्स. इफ वी नो द व्हर्ब्स, दॅट टाइम वी कॅन इझिली चेंज एनी सेंटेन्स टू एनी अदर टेन्स अँड चेंज द व्हॉइस ऑल्सो. चेंज द व्हॉइसमध्ये सुद्धा आपल्याला काय चेंज, जर आपल्याला व्हर्ब्स माहिती असले, इरेग्युलर व्हर्ब्स माहिती असतील तर वी कॅन इझिली चेंज द व्हॉइस ऑल्सो. चेंज द व्हॉइस सुद्धा आपण इझिली करू शकतो. तर आज आपण टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट इरेग्युलर व्हर्ब्स. आज आपण इरेग्युलर व्हर्ब्स बरेच पाहणार आहोत, ए टू झेड पाहणार आहोत, जितके शक्य होतील तितके. पण हे आता बघा, इथे देर आर सम इरेग्युलर व्हर्ब्स. इथे मी काही इरेग्युलर व्हर्ब्स लिहून दिले. यू हॅव टू राईट धीस व्हर्ब्स इन युअर नोटबुक. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये हे जे इरेग्युलर व्हर्ब्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत? नोट डाऊन करायचे आहेत. इफ यू नो द इरेग्युलर व्हर्ब्स, हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक प्रॉब्लेम असतो की आपल्याला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म माहीत राहत नाही. त्याच्यामुळे आपला जो टेन्स असतो तो थांबून जातो तिथेच. माहीतच नसेल तर मग काय करणार? तर त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. दॅट्स वाय त्याच्यामुळे हे तुम्ही यू हॅव टू राईट धीस वर्ब्स इन युअर नोटबुक. आता मी एक एक तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन करते आणि तुम्ही हे माझ्यासोबतच लिहून घ्या, कारण हे मी थोड्या वेळाने हे एक्सप्लेन झाल्यानंतर मी काय करणार आहे ते इरेज करून दुसरे लिहिणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या. बघा, अवेक. अवेक मीन्स व्हॉट? अवेक, अवोक, अवोकन अँड अवेकिंग. याचा आपल्याला मिनिंग पण माहिती पाहिजे. वी नो द मिनिंग ऑफ दॅट वर्ड्स ऑल्सो. आपल्याला त्या वर्ड्सचा मिनिंग सुद्धा माहिती पाहिजे. आता बघा, अवेक आणि बघा व्हर्ब्स आपल्याला केव्हा माहिती पाहिजे? पुन्हा वर्ड चेन मध्ये, आहे की नाही? बोर्डाच्या एक्झाम मध्ये वर्ड चेन येतो, तर वर्ड चेन मध्ये सुद्धा आपल्याला व्हर्ब चेन येतो. तर व्हर्ब चेन मध्ये आपल्याला व्हर्ब्स माहिती पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला बरेच जर व्हर्ब्स ए वरून किती, बी वरून जर माहिती असतील तर आपण वर्ड चेन सुद्धा, ती पण ऍक्टिव्हिटी आपण चांगल्या प्रकारे कंप्लीट करू शकतो. आता बघा, अवेक. अवेक म्हणजे काय होते? व्हॉट इज अवेक? जागृत होणे. अवेक म्हणजे जागृत होणे. अवेक सेकंड फॉर्म इज अवोकन आणि फोर्थ फॉर्म इज अवेकिंग. अवेकिंग आपण आयएनजी कोणाला लावलो? वी ऍड आयएनजी टू फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आपण फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावलो. अवोकिंग लिहिलो का आपण? नो, वी हॅव टू ऍड आयएनजी ओनली फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. फर्स्ट फॉर्मलाच आपल्याला काय लावायचं आहे? आयएनजी लावायचा आहे. नंतर बघा, ब्रिंग. ब्रिंग म्हणजे काय होते? आणणे. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग आपण, टीचर आपल्याला सांगतात विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सला, गो अँड ब्रिंग चॉक म्हणतात की नाही? जा आणि ऑफिसमधून चॉक घेऊन ये. गो अँड ब्रिंग चॉक. तर दॅट इज ब्रिंग. ब्रिंग. व्हॉट इज द सेकंड फॉर्म? सेकंड फॉर्म इज ब्रॉट अँड थर्ड फॉर्म इज ऑल्सो ब्रॉट अँड फोर्थ फॉर्म इज ब्रिंगिंग. फोर्थ फॉर्म इज ब्रिंगिंग. बाय. बाय म्हणजे काय होते? BUY. बाय म्हणजे विकत घेणे. बाय म्हणजे विकत घेणे किंवा विकत आणणे. बायचा सेकंड फॉर्म बॉट, थर्ड फॉर्म इज ऑल्सो बॉट अँड फोर्थ फॉर्म इज बाय. फोर्थ फॉर्म काय आहे? बाय आहे. बीट. 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 बीट म्हणजे काय होतं? बीट म्हणजे मारणे. बीट म्हणजे
मारणे. एखाद्याला आपण मारतो ही बीट मी म्हणतात की नाही बरोबर, टीचर ही बीट मी. बीट, बीट, बीटन आणि बीटिंग. व्हॉट इज द थर्ड फॉर्म? थर्ड फॉर्म इज बीटन अँड फोर्थ फॉर्म इज बीटिंग. नंतर आहे ब्रेक. ब्रेक म्हणजे व्हॉट इज द ब्रेक? ब्रेक म्हणजे तोडणे किंवा फोडणे. तोडणे किंवा फोडणे म्हणतो आपण. ही ब्रेक द ग्लास, ही ब्रोक द ग्लास. त्याने ग्लास फोडला. ब्रोक, ब्रोकन आणि ब्रेकिंग. सेकंड फॉर्म इज ब्रोक, थर्ड फॉर्म इज ब्रोकन अँड फोर्थ फॉर्म इज ब्रेकिंग. नंतर आहे बेंड. बेंड म्हणजे वाकणे. बेंड म्हणजे वाकणे होते काय? बेंड म्हणजे वाकणे. बेंड, बेंड, बेंडिंग. सेकंड फॉर्म इज बेंड, थर्ड फॉर्म इज ऑल्सो बेंड अँड फोर्थ फॉर्म इज बेंडिंग. नंतर बघा बिगिन. बिगिन म्हणजे काय? बिगिन म्हणजे सुरुवात होणे. बिगिन म्हणजे सुरुवात होणे. सेकंड फॉर्म, व्हॉट इज द सेकंड फॉर्म? सेकंड फॉर्म इज began. Second form is began and third form is begin. Third form is begin and fourth form is beginning. Fourth form काय आहे? beginning आहे. नंतर बघा बीट आपलं काय झालंय? डबल झालंय. आपण इथे दुसरा वर्ड लिहू. हा, इथे पण बीट झालं होतं, इथे पण बीट झालं. नंतर बघा बाईट. नंतर काय आहे? बाईट. बाईट म्हणजे काय होते? बाईट मीन्स चावा घेणे. डॉग बाईट, डॉग बाईट्स म्हणतो की नाही, तर तो चावा घेणे. बाईट म्हणजे चावा घेणे. बीट, सेकंड फॉर्म इज बीट अँड थर्ड फॉर्म इज बीटन अँड फोर्थ फॉर्म इज बीटिंग. नंतर आपण नाही दिली इथे मी बघा बिल्ड. बिल्ड म्हणजे काय होतो? बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे. बिल्ड म्हणजे बांधणे, बांधणे. जसं बर्ड्स, बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट ऑन ट्री. बर्ड्स नेस्टवर ट्रीवर नेस्ट बांधतात की नाही? बिल्ड देअर नेस्ट ऑन ट्री. बिल्ड म्हणजे बांधणे. सेकंड फॉर्म इज बिल्ड, सेकंड फॉर्म इज बिल्ड, थर्ड फॉर्म इज ऑल्सो बिल्ड अँड फोर्थ फॉर्म इज बिल्डिंग. फोर्थ फॉर्म इज बिल्डिंग. हे काहीच झाले फक्त. हे तुम्ही यू हॅव टू राईट दिस ऑन युअर कॉपी. तुम्ही तुमच्या नोटबुकवर हे लिहून घ्या. मी आता पुन्हा हे इरेज करणार आणि दुसरे लिहून घेणार. पटापट लिहा. मी लिहितानीच तुम्ही लिहून घ्या, कारण हे सगळे आपल्या बुकमध्ये जर लिहून असले तर आपण इझिली हे काय करू शकतो? लर्न करू शकतो. आणि एक दोनदा वाचलं, एक दोनदा पाहिलं तर आपल्याला ते काय होऊन जातात? लक्षात राहतात. त्याच्यामुळे हे तुम्हाला लर्न करायचे आहे. बाईट. नंतर आहे कॅच. CATCH, कॅच. कॅच म्हणजे काय होतो सांगा? कॅच म्हणजे पकडणे. ही कॅच द बॉल. कॅच म्हणजे पकडणे. कॅच म्हणजे पकडणे. सेकंड फॉर्म इज कॉट. सेकंड फॉर्म इज कॉट, थर्ड फॉर्म इज ऑल्सो कॉट अँड फोर्थ फॉर्म इज कॅचिंग. कम. कमचं सांगा. कम म्हणजे येणे. कम म्हणजे येणे. कम, केम. थर्ड फॉर्म इज कम and fourth form is coming. आहे की नाही? नंतर चूज. चूज, चूज, चोज, चोज, चोजन, choosing. चूज मीन्स व्हॉट? चूज म्हणजे काय? चूज म्हणजे निवडणे. चूज म्हणजे निवडणे. चूज म्हणजे निवडणे. नंतर आहे ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. ड्रिंक म्हणजे पिणे. ड्रिंकचा सेकंड फॉर्म ड्रँक. सेकंड फॉर्म इज ड्रँक अँड थर्ड फॉर्म इज ड्रंक. थर्ड फॉर्म इज ड्रंक. फोर्थ फॉर्म इज ड्रिंकिंग. फोर्थ फॉर्म काय होतो? ड्रिंकिंग होतं की नाही? फोर्थ फॉर्म इज ड्रिंकिंग. ड्राईव्ह. DRIVE. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. आय एम ड्रायव्हिंग अ कार म्हणतात. ड्राईव्ह, ड्रॉव, ड्रायव्हन आणि ड्रायव्हिंग.
नंतर डूचा सेकंड फॉर्म काय होतो? डू. सांगा डूचा सेकंड फॉर्म. नंतर आहे डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. डूचा सेकंड फॉर्म डीड. डू, डीड, डन. आणि इकडे काय येणार? डुईंग. नंतर आहे ईट. ईट म्हणजे खाणे. ईटचा सेकंड फॉर्म एट. थर्ड फॉर्म इटन. आणि फोर्थ फॉर्म इटिंग. फ्लाय म्हणजे उडणे. फ्लाय म्हणजे उडणे. फ्लायचा सेकंड फॉर्म. व्हॉट इज द सेकंड फॉर्म ऑफ फ्लाय? फ्लाय, फ्ल्यू. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लाइंग. फील. फील म्हणजे फॉल. फॉल म्हणजे पडणे. फॉल म्हणजे पडणे. फॉलचा सेकंड फॉर्म फेल. फॉलचा सेकंड फॉर्म फेल, फॉलन आणि फॉलिंग. नंतर आहे फाईट. फाईट म्हणजे काय होतो? फाईट म्हणजे लढाई करणे. फाईट. सेकंड फॉर्म इज फॉट. सेकंड फॉर्म इज फॉट. थर्ड फॉर्म इज ऑल्सो फॉट. आणि फोर्थ फॉर्म इज फायटिंग. फोर्थ फॉर्म इज फायटिंग. बघा ABCDEF पर्यंत आपण लिहिलो. आपल्याला पुन्हा लिहायचे आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही यू हॅव टू राईट दिस इन युअर कॉपी. मी जोपर्यंत लिहित आहे तोपर्यंत तुम्ही पण लिहा. गेट. गेट म्हणजे काय होतो? मिळवणे. गेट मीन्स मिळवणे. फोर्थ फॉर्म गेटिंग. नंतर काय येणार? गो. गो म्हणजे काय? जाणे. आय गो टू स्कूल. गोचा सेकंड फॉर्म वेंट. सेकंड फॉर्म वेंट. थर्ड फॉर्म गॉन. आणि फोर्थ फॉर्म इज गोइंग. गिव. गिवचं सांगा. गिव म्हणजे आय गिव यू मनी. सांगा गिव म्हणजे काय होते? गिव म्हणजे देणे. गिव म्हणजे देणे. गिव म्हणजे देणे. हाईड. हाईड म्हणजे हाईड मीन्स हाईड अँड सीक. हाईड अँड सीक माहिती आहे तुम्हाला? हाईड म्हणजे हाईड म्हणजे लपवणे. हाईड म्हणजे लपवणे. हाईड, हिड, हिडन. सेकंड फॉर्म इज हिड, हिडन. फोर्थ फॉर्म इज हायडिंग. कीप. कीप म्हणजे ठेवणे.
kept. Third form is also kept and fourth form is keeping. No. No चं सांगा. नो. KNOW. नो मीन्स माहित असणे. नो म्हणजे माहित असणे. नो चं काय होते? KNOW. नो म्हणजे माहित असणे. नो, न्यू, नोन. के नंतर लिव. LEA. लर्न. लर्न मीन्स लर्न म्हणजे शिकणे. लर्न म्हणजे शिकणे. लर्नचा सेकंड फॉर्म लर्न्ड. लर्न. लर्न आणि लर्निंग. लेंड. लेंड म्हणजे लेंड उधार देणे. लेंड मीन्स उधार देणे. लेंड, लेंड, लेंड आणि लेंडिंग. पटापट लिहून घ्या. हे मी मिठवत मिठवता मी सांगत पण आहे. लिहिता त्याच्यामुळे तुम्ही पण माझ्यासोबत लिहा. लॉस. लॉस म्हणजे काय होते? लॉस हरवणे. लॉस म्हणजे हरवणे. सेकंड फॉर्म इज लॉस्ट. थर्ड फॉर्म इज ऑल्सो लॉस्ट आणि फोर्थ फॉर्म इज losing. नंतर आहे मेक. मेक म्हणजे बनवणे. सेकंड फॉर्म इज मेड. थर्ड फॉर्म इज ऑल्सो मेड. फोर्थ फॉर्म इज मेकिंग. मीट. मीठ म्हणजे काय होते? मीठ. मीठ कोणी मटण बनत असतील आहे की नाही? मीठ म्हणजे भेटणे. मीठ मीन्स भेटणे. मीटचं सेकंड फॉर्म मेट. थर्ड फॉर्म मेट आणि फोर्थ फॉर्म इज मीटिंग. बोर्ड छोटा असल्यामुळे आपल्याला हे मिटवून लिहायचे आणि वर्ब्स भरपूर आहेत. पे. पे म्हणजे फोन पे म्हणता की नाही? पे म्हणजे देणे किंवा घेणे. पेड, पेइंग. नंतर रिंग. रिंग मीन्स ही रिंग नाही बोटातली. हा वर्ब आहे. रिंग म्हणजे वाजवणे. रिंग म्हणजे वाजवणे. रिंग, रँग, रंग. रिंग, रँग, रंग, रिंगिंग. कोणता रिंग कोणता वर्ब आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. नंतर राईज. सनराईज, राईज, रोज, रायझर. राईज म्हणजे उगवणे. राईज म्हणजे उगवणे. नंतर रायझिंग.
सी, सा, सीन, सी, सीन, सी म्हणजे पाहणे, सी म्हणजे पाहणे, सिंग म्हणजे गाणे म्हणणे, सिंग, सॅंग, सम, सिंगिंग. लिहा. सीट, सॅट, सीट म्हणजे बसणे, सीट म्हणजे बसणे, सीट डाऊन म्हणतो आपण, सीट म्हणजे बसणे, सीट, सॅट, सॅट, सिटिंग. लिहा. लॉस, मेक, मीट, पे, रिंग म्हणजे वाजवणे, राईज, सी, सिंग, सीट. यस. आता स्पीक, स्पीक, स्पीक म्हणजे स्पीक म्हणजे बोलणे. काय स्पीक इंग्लिश म्हणता तुम्ही? स्पीक म्हणजे स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग. स्पीक म्हणजे बोलणे, स्पीक म्हणजे बोलणे. स्लीप, स्लीप मीन्स सांगा, स्लीप म्हणजे काय होते? स्लीप म्हणजे झोपणे, स्लीप म्हणजे झोपणे. स्पेंड, स्पेंड, आय स्पेंड सम टाइम विथ माय फॅमिली. काय होतं स्पेंड म्हणजे? स्पेंड, 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 स्पेंडिंग, स्पेंड, स्पेंड, स्पेंडिंग. स्पेंड म्हणजे घालवणे, स्पेंड म्हणजे घालवणे, आहे की नाही? आय स्पेंड सम टाइम विथ माय फॅमिली म्हणतो बरेचदा आपण. मी माझा बराच वेळ किंवा थोडा वेळ तरी फॅमिली सोबत घालवतो. आय स्पेंड सम टाइम्स विथ माय फॅमिली. स्पेंड. स्टील, स्टील म्हणजे स्टील सांगा, स्टील म्हणजे काय होतं? स्टील, स्टोल, स्टोलन आणि स्टीलिंग. स्टील म्हणजे चोरणे, स्टील म्हणजे चोरणे, स्टील म्हणजे चोरणे. स्विम, स्विम म्हणजे पोहणे, स्विम, स्वॅम, स्वम. आणि स्विम. नंतर आहे टीच. टीच म्हणजे शिकवणे, टीच,
taught, teaching. think, think म्हणजे think म्हणजे विचार करणे. think म्हणजे विचार करणे. सेकंड फॉर्म thought. थर्ड फॉर्म इज ऑल्सो thought आणि फोर्थ फॉर्म इज thinking. नंतर आहे टेक. थिंक म्हणजे विचार करणे. टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे. टेक सेकंड फॉर्म इज टूक, थर्ड फॉर्म इज टेकन आणि फोर्थ फॉर्म इज टेकिंग. टेल, टेल म्हणजे सांगणे. टोल्ड, टोल्ड, टेलिंग. आय एम टेलिंग यू वन स्टोरी म्हणतो आपण. टेल म्हणजे सांगणे. नंतर आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे काय होतं? अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड आणि अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे किंवा समजणे. आणि शेवटी विन. विन म्हणजे जिंकणे. विन म्हणजे जिंकणे. विन, ओन, ओन, विनिंग. अशा प्रकारे आपण इतके सारे वर्ड्स घेतलेले आहेत. शेवटी राईट एक जो आपल्याला नेहमी लिहून घ्या. राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे. राईट, आय राईट अ लेटर बऱ्याचदा येतो. राईट, रोट, रिटन. राईट म्हणजे लिहिणे. अशा सिंगल डबल अशा प्रकारे आपण बरेच वर्ड्स लिहिले. ए टू झेड, ए टू डब्ल्यू पर्यंत लिहिले आपण. झेड वरचे तेवढे वर्ड्स राहत नाही. अशा प्रकारे मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी लिहिले असेल किंवा नसेल तर लिहिले. आपल्याला व्हिडिओ पॉज करून लिहिता येतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहून ठेवा बुकमध्ये. अँड यू हॅव टू like my channel and subscribe, and you have to share these videos with your friends because this is a very important topic. Thank you.